गेल्या अनेक वर्षापासून 70 फूट रोडला भाजी विक्रेत्यांनी विळखा घातला होता. या भागातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत होता. या भागातील अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न यापूर्वी सुद्धा अनेक वेळा झाला होता. प्रत्येक कारवाईनंतर 3-4 दिवसानंतर पुन्हा एकदा हळूहळू अतिक्रमण जैसे ते होत असे. पालिका प्रशासनानं 70 फुटावरील अतिक्रमण हटवलं असलं तर हे भाजी विक्रेते चिप्पा भाजी मंडईत ग्राहक येत नाहीत म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपलं दुकान थाटतात. चिप्पा मंडईत जाणार नाही, पण या ठिकाणच्या गल्लीबोळात आपलं बस्तान हलवून दुकान थाटू अशी भूमिका यापूर्वीही या विक्रेत्यांनी घेतली होती. आता पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विजापूर रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. याला न्यायालयात तात्पुरती स्थगिती उठवल्यानंतर त्यावरील अतिक्रमण हटवतीलच, पण 70 फूट रस्त्यावरील अतिक्रमणाबरोबरच गेंट्याल टॉकीज ते माधवनगर मार्गावर जागोजागी थांबणाऱ्या फळ विक्रेत्यांचं काय, असा सवाल येथील नागरिकांच्यातून व्यक्त होतोय. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळपासून आपली ड्युटी 5-7 पर्यंत या ठिकाणी तळ ठोकून राहीपर्यंत कारवाई न ठेवता ती सातत्यानं रात्रीपर्यंत ठेवावा, तेव्हाच या मोहिमेला यश मिळेल. पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापुरातील प्रश्न हळुवारपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. त्या कार्याला यश मिळो अशी सदिच्छा सर्वसामान्यांच्यातून व्यक्त केली जाते.